मतगणना स्थल पर तड़के 4 बजे से बंदोबस्त। सीपी रेड्डी ने दी जानकारी। सोशल मीडिया पर फेक न्यूज़ देने वालों पर होगी नज़र। ड्रोन कैमरे से यातायात पर निगाहें। उम्मीदवारों और उनके कार्यालयों पर बंदोबस्त। गत 26 अप्रैल को हुई लोकसभा चुनाव के मतदान की मतगणना की उल्टी गिनती शुरू होने के साथ राजस्व चुनाव के बाद पुलिस प्रशासन ने भी मोर्चा संभाला है। पहले ही बियानी विद्यापीठ चौक रोड पर स्थित लोकशाही भवन में स्ट्रांग रूम की त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था 39 दिनों से जारी है। कल की मतगणना के लिए भी पर्याप्त बंदोबस्त तैनात किया गया है। अमरावती पुलिस के अधिकारी और कर्मचारी मंगलवार तड़के 4 बजे से मुस्तैद हो जाएंगे। अधिकृत प्रवेश पत्र के बगैर किसी अधिकारी या कर्मचारी को भी प्रवेश नहीं होगा। उम्मीदवारों के प्रतिनिधियों, मीडिया कर्मियों के वाहनों की पार्किंग व्यवस्था कृषि भवन और सामने की ओर की गई है। यह जानकारी पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी ने आज दोपहर पत्रकार वार्ता में दी। उन्होंने सोशल मीडिया पर कड़ी नज़र रखने का दावा कर लोगों को फेक न्यूज़ प्रसारित करने या फैलाने से भी बाज आने को कहा। इस समय सीपी के साथ उपायुक्त सागर पाटिल, गणेश शिंदे, सहायक पुलिस आयुक्त कल्पना बारवकर भी उपस्थित थी। तो उद्या जे आहे काउंटिंग आहे आपल्या अमरावती लोकसभा मतदारसंघाची सकाळी लोकशाही भवन येथे। त्या अनुषंगाने जॉईंट प्रेस कॉन्फरन्स आमची आणि आरओ कलेक्टर यांची झालेली आहे। या व्यतिरिक्त 2-3 वेळा प्रेस नोट किंवा आपल्या लोकांशी चर्चा करताना बरेचदा आम्ही बंदोबस्तबद्दल माहिती दिलेली आहे। यामध्ये परत एकदा उद्याची तयारीबद्दल आपल्याला सर्वांना उत्सुकता असल्यामुळे आणि आम्हालाही माहिती देणे आवश्यक असल्यामुळे आम्ही आपल्याला आज या ठिकाणी बोलवलं आहे। आपल्याला पोलीस बंदोबस्तबद्दल माहिती देताना मला सांगायचं आहे की उद्या सकाळी ॲक्च्युली 4 वाजेपासूनच आमचा जो बंदोबस्त आहे निवडणूक मतमोजणीचा तो लागणार आहे। बाकी 3 स्तरीय बंदोबस्त ऑलरेडी चालू आहे तिथे, जे स्ट्रॉंग रूमच्या सिक्युरिटीसाठी दिलेला आहे। तो त्रिस्तरीय बंदोबस्तमध्ये CRPF, SRPF आणि अमरावती शहर पोलीस यांचा बंदोबस्त ऑलरेडी तिथे आहे। या व्यतिरिक्त उद्यापासूनचा जो बंदोबस्त आहे उद्या काउंटिंग डेचा, तर त्याच्यासाठी सकाळी 5 वाजता त्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे कलेक्टर ऑफिसची। त्यामुळे आम्ही 4 वाजताच आपल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवलं आहे, ज्याच्यामुळे जे काउंटिंग सेंटरच्या आतमध्ये जाणारे कर्मचारी आहेत किंवा काउंटिंग एजंट आहेत यांची तपासणी वेळेवर होईल आणि ते वेळेवर आतमध्ये जातील असं आमचं प्लॅनिंग आहे। तर आम्ही आपल्या माध्यमातूनही सर्व काउंटिंग एजंट्स किंवा उमेदवार यांना आम्ही ऑलरेडी आता ऑफिसेसला त्यांच्या कळवत आहे की सर्व काउंटिंग एजंटनी वेळेवर आलं पाहिजे, म्हणजे त्यांना वेळेवर व्यवस्थित जाता येईल। परत कोणी तक्रार करू नये की मला अडवलंय किंवा मला जाऊ दिलं नाही। तसं ते दिवसभर येऊ शकतात त्यांना पास असल्यावर। ज्याला पास आहे त्याला प्रवेश आहेच, पण जे सरकारी कर्मचारी आहेत तिथे मतमोजणीला येणारे आणि काउंटिंग एजंट्स त्यांच्यासाठी ते लवकर येतात, त्यामुळं लवकर आले तर लवकर चेकिंग होईल, लवकर मध्ये जाऊ शकतील। आणि आम्ही व्हेकलचं पार्किंग जे आहे कृषी संकुलच्या मैदानात केलेलं आहे। परत आपल्या माध्यमातून त्यांना सांगायचं आहे की कृषी मैदानात, कृषी संकुलमध्ये पार्किंग करावे किंवा त्याच्या समोरच्या त्या जागेमध्ये पार्किंग करावे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर, आणि मग त्या ठिकाणावरून सर्वांनी पायी इकडे जायचं आहे। एक 100 मीटर त्यांना चालावं लागेल, कारण एवढे व्हेकल्स जर इकडे इमारतीकडे अलाउ केले तर ते तिथे जागा नाही आणि मग पार्किंगचा फार प्रॉब्लेम होऊन जातो आणि ट्रॅफिक जॅम होऊ शकते आतमध्ये। त्यामुळे आम्ही ते निर्णय घेतला की ते रोडच्या जे बाजूला कृषी संकुलचा ग्राउंड आहे 100 मीटर दूर, त्या ठिकाणी पार्किंग होईल। आतमधले जे आहे 100 मीटरच्या आतमध्ये जे वाहन आम्ही अलाउड केलेले आहे त्याच्यामध्ये रेव्हेन्यूचे आणि काउंटिंगचे येणारे वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्या सर्वांना तिथे अलाउ केलं आहे। त्यांची पार्किंग लोकशाही भवनच्या बाजूला जो बांधकाम चालू आहे त्या ठिकाणी होणार आहे, तिथे त्यांचे वाहन आणि हे पार्किंग होईल। बाकी पोलीस कर्मचाऱ्यांचे जे ड्युटीवर आलेले आहेत त्यांचे वाहन तिथेच रोडवर बाजूला जे आमचं चेकिंगचा बूथ आहे त्याच्या टेंटवर होईल, त्यामुळे ते कन्फ्युजन होणार नाही लोकांना। आधीच आम्ही त्याबद्दल बोर्ड सुद्धा लावत आहे तिथे पार्किंगच्या संदर्भात। या व्यतिरिक्त आपण सर्वसामान्य नागरिकांसाठी जे अमरावती शहरातले जे टू अँड फ्रो करतात तर त्यांना आपण बियाणी चौक येथे स्टॉपिंग पॉईंट ठेवलेला आहे, जे व्हेकलसाठी, मोठे व्हेकल्स आणि 4 व्हीलरसाठी जे शहरातून त्या भागात जाणार आहे। बियाणी चौकमध्ये स्टॉपिंग पॉईंट राहील आणि तिथून लोक पायी जाऊ शकतील
पुढे त्या ह्याच्यापर्यंत जो नाला आहे तिथलं पॉईंटचं नाव काय? शिवनेरी जो कॉम्प्लेक्स आहे तिथे एक पॉईंट, तिथे परत स्टॉपिंग पॉईंट केलेला आहे, शिवनेरी कॉलनीचा पॉईंट. त्याच्या पुढे मात्र कोणी जाऊ शकणार नाही. सर्व कार्यकर्ते आणि जे आलेले, जे कोणी निकाल ऐकण्यासाठी आलेले आहेत ते लोक तिथेच थांबतील. त्याच्या पुढे आम्ही फक्त पास धारक जे आहेत, ज्यांच्याकडे शासकीय कर्मचाऱ्याचा पास आहे किंवा इलेक्शन एजंटचा, काउंटिंग एजंटचा पास आहे, या लोकांनाच तिकडे प्रवास देण्यात येईल. त्या व्यतिरिक्त जे निकाल ऐकण्यासाठी आले किंवा जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या पॉईंटच्या पुढे जाऊ नये. तिथे बॅरिकेडिंग लावण्यात येत आहे, बंदोबस्त सुद्धा आहे. याचप्रमाणे जे विद्यापीठकडून येणारा रस्ता आहे त्या ठिकाणी आपण विद्यापीठ चौक जो आहे तिथे उड्डाण पूलच्या बाजूला जो चौक आहे तिथेच डायव्हर्शन देत आहोत. आणि त्या डायव्हर्शनवरून लोक येणारे, शहरात मार्डी साईडवरून येणारे किंवा तपोवनकडून येणारे लोकांनी शहरात डेंटल कॉलेजच्या रूटनी चपराशीपुरा चौक उड्डाण पूलच्या खालून शहरात येऊ शकतं. असं तो डायव्हर्शन आहे. आणि पुढे पायी जे लोक आहेत, उत्कर्ष कॉलनीचा जो बोर्ड आहे त्या बोर्डपर्यंत येऊ शकतात. त्या ठिकाणी आपण स्टॉपिंग पॉईंट सर्वांसाठी केलेला आहे. तर त्या उत्कर्ष पॉईंटला येऊन लोक थांबू शकतात निकाल ऐकण्यासाठी. तिथे काही कोणी व्यवस्था त्यांची करत असेल पक्षवाले तर त्याला काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठी तिथे लोकांना थांबायची किंवा बाकी व्यवस्था करू शकतात. ह्या व्यतिरिक्त त्या भागातच राहणारे काही लोक असतील, म्हणजे त्या स्टॉपिंग पॉईंटच्या मध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांना आम्ही आवाहन केलं होतं ऑलरेडी. पोलीस स्टेशनकडूनही त्या एरियात सूचना देण्यात आलेल्या आहेत. ज्यांना कोणाला काही अडचण असेल तर ते तिथे आपली गाडी घेऊन जाऊन घरी घेऊन जाऊ शकतात. रोडवर थांबू शकत नाही, गाडी घेऊन मग रोडच्या आतमधल्या गल्ली मुळात कुठे जिथे घर आहे तिकडे जाऊ शकतो. तर त्या लोकांना साठी थोडी मुभा आपण देऊ. पण विनाकारण कोणी माझं घर तिथेच आहे असे कुठे बोलून जाण्याचा प्रयत्न केला तर ते संबंधित बंदोबस्तवाले त्यांना बघतील काय करायचं तिथे, योग्य तो म्हणजे आवश्यकतेनुसार डायरेक्शन देतील त्यांना. या व्यतिरिक्त जो आहे आपण इकडं चिलम छावणी आणि त्या एरियातले जे स्लम एरियाज आहेत तिकडून कोणी येऊ नये रस्त्यांवर किंवा काउंटिंग सेंटरकडे जबरदस्ती. सर्व ठिकाणी छोट्या रोड्सवर आपण बॅरिकेड लावला आहे, बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. विनाकारण कोणी येऊ नये. नागरिकांनी तिकडे फक्त निकाल ऐकण्यासाठी जे स्टॉपिंग पॉईंट आहे तिथे थांबावे. तिथे अनाउन्समेंट सिस्टमची व्यवस्था करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मीडिया पर्सन्स जे आहेत ज्यांना पास देण्यात आलेला आहे काउंटिंग प्लेसचा, जो जिल्हा माहिती कार्यालयातर्फे देण्यात आलेला आहे, त्या लोकांना अलाउड आहे. आपला मोबाईल फोन वगैरे ते घेऊन येऊ शकतात मीडिया कक्षापर्यंत. आणि त्यांना टप्प्याटप्प्याने मध्ये घेऊन जाऊन कलेक्टर यांच्या परवानगीने काही त्यांना फोटो पाहिजे असतील हे ते जिल्हा माहिती अधिकाऱ्याचा प्रतिनिधी राहील. आणि आमचे प्रतिनिधी म्हणून महेंद्र जे आहेत आमचे PRO महेंद्र इंगळे आणि त्यांची टीमची 2-3 लोक हे लोकांना ज्ञान करू शकतील. तिथे कोणालाही काही अडचण आली तर त्यांच्याशी संपर्क साधावे प्रेसच्या आपल्या लोकांनी. कर्मचाऱ्यांना सुद्धा आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. पोलीस कर्मचारी असेल किंवा इलेक्शनचे कर्मचारी असतील आणि काउंटिंग एजंट यांना काउंटिंग हॉलमध्ये मोबाईल अलाउड नाही असा जो यांचा रूल आहे इलेक्शन कमिशनचा आणि कलेक्टर यांनी जे सगळ्यांना सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळे कोणी आतमध्ये काउंटिंग हॉलमध्ये कोणी मोबाईल घेऊन जाऊ नये असं सर्वांना सूचना दिलेली आहे. कोणी चुकूनच आणला मोबाईल तर आपापल्या वाहनात ठेवावा किंवा तिथे फार अडचणीची वेळ आली तर पोलीस बंदोबस्तची इमर्जन्सीमध्ये तिथे ठेवून काही लॉकरची किंवा तिथे बॉक्समध्ये ठेवायची व्यवस्था करतील असं सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळं आपल्या मार्फत सर्वांना आव्हान आहे की कोणीही अनावश्यक लोकांनी मोबाईल फोन ज्यांची ड्युटीमध्ये आहे, काउंटिंग एजंट असेल किंवा इलेक्शनचे कर्मचारी काउंटिंगचे, त्यांनी आतमध्ये हॉलमध्ये घेऊन जाऊ नये. मोबाईल प्रवेशावर बंदी आहे. या व्यतिरिक्त तिथे आतमध्ये कुठल्याही ज्वलनशील वस्तू असेल, कुठलाही बँड वस्तू असेल, गुटखा, तंबाखू, पुडी जे काही आहे ते सुद्धा अलाउड राहणार नाही. त्याबद्दल सुद्धा सर्वांना स्ट्रिक्ट सूचना आहे. सर्व चेकिंग होईल. आतमध्ये जाताना सर्व फ्रिस्किंग आणि चेकिंग करूनच सोडतील आपले लोक, अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही लोकांना लवकर बोलवलं आहे. आमच्या लोक येतील त्यावेळेस पटापट चेकिंग करून लोकांना मध्ये पाठवलं पाहिजे.
कारण ती प्रक्रिया सर्व कर्मचाऱ्यांची तर 5:30 पासूनच सुरू होत आहे सरकारी कर्मचाऱ्यांची, आणि काउंटिंग एजंट्सला बहुतेक 7च्या नंतर त्यांचं जे काही काउंटिंगची प्रक्रिया सुरू होणार, अशी आहे माहिती. आणि या व्यतिरिक्त शहरामध्ये आम्ही महत्वाचे जे ठिकाण आहे तिथे फिक्स पॉईंट नेमतोय. जसे राजकमल चौक, राजापेठ चौक, शंकरनगर चौक असेल, यशोधरा नगर, दस्तूर नगर, चित्रा चौक, नागपुरी गेट, त्यानंतर बियाणी चौक असेल, गाडगेनगर चौक आहे, म्हणजे जिथे जिथे महत्वाचे ठिकाण आहे जिथे गर्दी होऊ शकते इथे बंदोबस्त लावत आहेत. आणि त्या व्यतिरिक्त उमेदवारांच्या घरी, उमेदवारांच्या कार्यालयावर पॉईंट लावू, फिक्स पॉईंट. आणि कोणाची काही नंतर आपल्याला माहिती आली किंवा मागणी आली तर तिथे सुद्धा बंदोबस्त लावण्यात येईल. आपल्या मार्फत सर्वांना आवाहन करतो आम्ही की कोणीही खोट्या अफवा पसरू नये सोशल मीडियावर. बरेचदा आपल्याला लक्षात आलं की काही लोक खोटे मेसेजेस तयार करून मीडियाचं नाव टाकून म्हणजे आपलं मीडियाचं नाव टाकतील आणि त्याचं फोटो सर्क्युलेट करतील की असं झालेलं आहे, तसं झालेलं आहे. म्हणजे आपण त्या फेक जे आहे पर्सेंटेज किंवा फेक लीड वगैरे असे टाकलेले आपण याच्यामध्ये सुद्धा पाहिले. इलेक्शनच्या दिवशी सुद्धा असे काही पोस्ट काही लोकांनी टाकल्या होत्या. कुठल्याही मीडियाचा बॅनर वापरायचा आणि त्याच्यामध्ये काही आकडे टाकून पाठवणे अशी काही लोकांना, कुठल्या तरी सोशल मीडियावाल्यांना सवय लागलेली आहे. असं काही असेल तर आपणही आमच्या निदर्शनास आणून द्यावे. आणि आमचंही सोशल मीडिया सेलला आम्ही सूचना दिलेल्या आहे की याच्यावर जसे जसे पोस्ट दिसतील तर ते तात्काळ आपल्या मीडिया हाऊसशी किंवा आपले संबंधित पत्रकारांशी व्हेरीफाय करून घ्या तुमचं ऑफिशियल आहे का. ते ऑफिशियल असेल तर ठीक आहे, पण कोणी खोटी पसरवत असेल बातमी तर तात्काळ पोस्ट डाऊन करण्यात येईल. आणि जर कोणी तसं वाफा पसरवणारा आपल्याला आढळला तर त्याच्यावर कारवाई करू, गुन्हे दाखल करू आणि कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल. कोणी फेक मेसेजेस पाठवू नये किंवा जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल किंवा जनतेमध्ये काहीतरी भडकावू, भावना भडकवण्याचे पोस्ट असतात. मुद्दामून कोणाला तरी भडकून मॉब जमा व्हावे किंवा मॉबला इकडे तिकडे यावे वगैरे असे कुठे काही आव्हान करत असतील असे पोस्ट कुणी टाकू नये. याच्यावर आमची नजर आहे, यांच्यावर कारवाई करू. आम्ही सोशल मीडियावर वॉच राहणार आहे आणि कोणीही चुकीच्या बातम्या किंवा चुकीचे पोस्ट टाकले तर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असं मी आपल्या मार्फत आवाहन करतो. आणि आपल्याकडे काही निदर्शनास आलं तर आपण नेहमीच आम्हाला पूर्ण इलेक्शन प्रक्रियेत सर्वांनी सहकार्य केलेलं आहे. वेळोवेळी आम्हाला अलर्ट पण केलेले आहेत की अशा प्रकारचे बातम्या आलेल्या आहेत किंवा काही फेक न्यूज चालू आहे तर तुम्ही आम्हाला कळवलेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्हीच माहिती चांगल्या प्रकारे तुमच्याकडून येऊ शकते असं मला वाटतं. त्यामुळे तुम्हालाही आवाहन करतो की माहिती द्यावी. इतर जे आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आम्ही तयारी केलेली आहे. आवश्यकतेनुसार प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन संदर्भात नोटिसेस परत देऊ शकतो आम्ही. देण्याची तयारी लिस्ट काय केलेली आहे उपद्रवी लोकांना. आणि त्यांना वेळोप्रसंगी जर आवश्यकता वाटली तर डिटेन सुद्धा करण्यात येईल गोंधळ घालणाऱ्याला. याच्यासोबतच उद्या ड्राय डे डिक्लेअर करण्यात आलेला आहे. त्यामुळं कुठल्याही प्रकारचं दारूचं दुकान, देशी दारू असेल किंवा विदेशी असेल, सर्व अधिकृत दुकान बंद राहणार आहे ड्राय डेमुळे. त्यामुळे कोणी अवैध दारू विकणारे आहेत तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल मोठ्या प्रमाणात. तर त्याच्यासाठी सुद्धा सूचना सर्व DB स्क्वॉड्स, क्राईम ब्रँच यांना देण्यात आलेल्या आहे. अवैध दारू किंवा अवैध वाटप होऊ नये कुठेही याबद्दल. आणि बाकी ओव्हरऑल शांततेत राहील, पीसफुली होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि सर्व पोलीस बंदोबस्तासाठी तयार आहे. याच्यासाठी आम्ही पूर्ण पोलीसची टीम शहरात जेवढी आहेत जवळपास 200 अधिकारी आणि 1400 पर्यंत कर्मचारी, 300 होमगार्ड, 2 SRP प्लाटून असे आपले बंदोबस्तासाठी या ठिकाणी आहेत आलेले. आणि ते सर्व बंदोबस्त आम्ही स्ट्रायकिंग फोर्सेस बाकी इतर ड्युट्यासाठी सुद्धा वापरत आहोत. त्यासोबतच वाहतूक पोलीस सुद्धा सक्रिय आहे डायव्हर्शनसाठी. याच्यामध्ये आम्ही ड्रोनचा सुद्धा वापर करू. जेथे जेथे ट्रॅफिक जॅम झालंय तिथे किंवा जे डायव्हर्शन रूट आहे त्याच्यावर ड्रोन द्वारे आपण नजर ठेवू आपण. म्हणजे आपल्याला लक्षात येईल तात्काळ की कुठे काही ट्रॅफिक जॅम झालेला आहे आणि काही गर्दी झाली असेल तर तिथे तात्काळ
स्ट्राइकिंग फोर्स पाठवू शकतो. चुनाव आयोग ने अमरावती लोकसभा क्षेत्र के लिए अंजलि पांडा और रजनीकांत को ऑब्जर्वर नियुक्त किया है तथा वे अमरावती पधार चुके हैं। सीपी रेड्डी ने बताया कि राजस्व के जिन अधिकारियों को मतगणना हेतु ड्यूटी लगी है उन्हें आयोग के निर्देशानुसार प्रशासन ने तड़के 5 बजे लोकशाही भवन पहुंचने को कहा है। उनकी प्रक्रिया अल सुबह शुरू होनी चाहिए, इसलिए अधिकारी और कर्मचारी तैनात रहेंगे। बगैर अधिकृत प्रवेश पत्र के किसी को भी मतगणना स्थल परिसर में प्रवेश नहीं होगा। उसी प्रकार मीडिया सेंटर से आगे मोबाइल, लैपटॉप, स्मार्ट वॉच, कैमरा ले जाने की अनुमति नहीं होगी। जसं की आपल्याला माहिती आहे, यापूर्वी अनेक प्रेस नोटांनी माहिती देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात येत आहे. यामध्ये 3 लेअरची सुरक्षा ऑलरेडी सुरू आहे. चौथ्या लेअरची सुरक्षा जी आहे ती बियाणी चौक पासून मार्डी चौक जो आहे विद्यापीठचा त्या ठिकाणपर्यंत बंदोबस्त राहील आपला. तो रोड जो आहे तो पब्लिकसाठी बंद करण्यात येत आहे. त्याच्यासाठी नागरिकांनी डायव्हर्शनचा वापर करावा आणि नागरिकांनी जो आहे डायव्हर्शन चपराशीपुरा चौक त्या डेंटल कॉलेज हा रोडची त्यांनी वापर केला पाहिजे, ज्याच्यामुळे लोकांना असुविधा होणार नाही. आणि डायव्हर्शनसाठी जागोजागी ट्रॅफिकचे कर्मचारी नेमलेले आहे. या व्यतिरिक्त काउंटिंगसाठी येणारे जे कर्मचारी आहेत किंवा काउंटिंग एजंट आहेत यांना पास देण्यात आलेले आहेत कलेक्टर ऑफिसकडून. तर AROचा पास असल्याशिवाय कोणालाही तिथे प्रवेश देण्यात येणार नाही. सर्वांना तशी सूचना देण्यात येत आहे की पास असल्याशिवाय कुणी त्या ठिकाणी येऊ नये. आणि जे कार्यकर्ते निकाल ऐकण्यासाठी उत्सुक आहेत तर त्यांना स्टॉपिंग पॉईंट बनवण्यात आलेले आहेत. त्या स्टॉपिंग पॉईंटवर त्यांनी थांबावे. त्या ठिकाणी ते स्टॉपिंग पॉईंटवर जे आहे बंदोबस्त तिथे लावण्यात येत आहे. त्याच्या पुढे कुणी जाण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन केलं आहे. या व्यतिरिक्त पूर्ण शहरामध्ये फिक्स पॉईंट आणि बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. कार्यालय असतील, उमेदवारचे राहण्याचे ठिकाण असतील, तिथे सुद्धा आम्ही फिक्स पॉईंट लावत आहे. तर कुणीही कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वांना आवाहन करण्यात आलेले की शांततेत सर्व निकालाची प्रक्रिया पूर्ण सर्वांनी ऐकून घ्यावी आणि याच्यामध्ये कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहिती आली तरच त्याच्यावर विश्वास ठेवावा. कुठल्याही प्रकारचे लोक सोशल मीडियावर अफवा पसरवतात किंवा काउंटिंगबद्दल काही अफवा, काउंटिंगचे नंबरबद्दल अफवा पसरू शकतात. तर त्याच्यासाठी खोटी माहिती प्रचार आणि प्रसार करणाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. याच्यामध्ये आमचंही सोशल मीडिया सेल ॲक्टिव्ह राहणार आहे. आपल्यामार्फत सुद्धा आम्ही आवाहन केलेलं आहे की कोणी काही खोटी माहिती प्रचार केली तर त्याची तात्काळ पोलीस स्टेशनला किंवा सोशल मीडिया सेलला, सायबर पोलीस सेलला माहिती द्यावी. ज्यामुळे अशा प्रकारची माहिती कोणी खोटी देत असेल तर त्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल. धारा 144 जे आहे 6 तारखेपर्यंत लागू करण्यात आलेली आहे जमावबंदीची, जे की कुठल्याही प्रकारची लोक विनाकारण आणि विना परवानगीचे जमा होऊ नये. ज्याला कोणाला जमा व्हायचा असेल किंवा काही कार्यक्रम असेल तर त्यांनी परवानगी घेऊन कारवाई करावी. याच्यामध्ये रॅलीज किंवा मिरवणुका काढायची असतील तर ते आचारसंहिता आहे तोपर्यंत ARO आणि एक खिडकी योजनातूनच परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याच्यामुळे त्याला आचारसंहिता लागू राहणार आहे. आचारसंहिता संपल्यावर ज्याला मिरवणूक काढायची आहे त्यांनी पोलीसकडून परवानगी घ्यावी रीतसर, अशी आमची सूचना आहे. ड्राय डे जो आहे उद्या लागू आहे. उद्या त्याच्यामुळे सर्व देशी दारू आणि जे FL3 चे बार्स वगैरे हे बंद राहतील. याच्यामध्ये त्यांना जे एक्साईज डिपार्टमेंटकडून सूचना आहेत त्याप्रमाणे ते बंद ठेवतील. अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्यावर पोलीसकडून वेळोवेळी नियमित प्रमाणे कारवाई करण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, मंडल न्यूज, अमरावती.